मी ज्या माणसांना आरक्षण दिलं 16%, ते लोक आज कचाकच आपल्या विरोधात बोलून घालणार शिवाय देते. काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा? ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला घोड्या लावता तुम्ही? हे साधं नाटक आहे काही. आणि मग त्यांना पश्चाताप येत असेल ना, ज्याला दिलं तेच आपल्या बरोबर नाही, त्याच्यापेक्षा त्या मायला मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं, असा पश्चाताप येत असेल असं म्हणणे. आता ते 54 झालं गेलं, ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही. पण जे वाटलं ते खरं आहे. कारण जगत गोलगोलला मोठं करणारे तेच, आरक्षण बी देणारे तेच, आणि आज ते सोबत नाही. कोणत्या जाती त्या 16% आरक्षणात बसल्या, त्या जातीला तरी पवार साहेब उपकार मानायला पाहिजे होता ना. काय चुकीचं बोललोय? त्यांच्यावर काय टीका केली का मी? तरी पण त्यांचा अनिल देशमुख काय माझ्या विरोधात बोला आधी, तेव्हा मी बोललोय. नसता मी आतापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 1954 जे आरक्षण, त्याला काय बोलायची गरज होती? त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं? तू आमच्या आरक्षणात येऊ नका, मराठ्याला पण मिळू नका, असं काहीतरी बोलला. मी काय बाईट बघितले नाही. काय गरज त्याने देशमुखला बोलायचं? करायचं काय त्याला? आम्ही आतापर्यंत पवार साहेब नाव घेतलं का? त्याला काय बोलायची गरज होती? किंवा बोलला ना, आम्ही बोललो, आधी आम्ही बोलत नाही. गैरसमज करणाऱ्यांनी भूतच गैरसमज करून नाही. मी आणखी सुद्धा पवार साहेबांवर टीका केलेली नाही. आणि तुम्ही लई येऊन करायला लागले तर मला मग बाखळा काढावं लागल. मग ते सुद्धा क्लिअर सांगतो. मग तुमचे इतकं बाखळा गबा मग कोणाकडेच मी इतकं माझ्याजवळ आम्ही केलंच नाही. आम्ही फरक सांगितलं. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी, माकडा मुकडांनी, चिलटा खाणाऱ्यांनी त्या समजून घेणं गरजेचं. मी बोललोय का 1954चा जे आरक्षण दिलं गेलं आमचं होतं, ते दिलं गेलं आरक्षण. पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे. ते सापाला दूध पाजल्यासारखं झालं. साहेबांनी साप मोठे केले, आमचं मोठं झालं. तर आमचं झालं तर आम्ही लढू मिळू, हरकत नाही. तर 94ला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजात समावेश केला असता तर हा प्रश्नच असता ना. खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये राज्य समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं तर कोण जबाबदार असेल तर पवार साहेबच आहे. त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही, ते आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही ना. आम्ही असं म्हणत नाही की 94चा निर्णय बदला, 94च्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा. त्यामुळे त्यांचं आरक्षण संपतच आहे ना. 94चा निर्णय बदलण्याची भूमिका असते तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजू शकला. पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिलं गेलं तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला, कधी मेळावे घेतले, कधी मोर्चे काढले का? नाही ना. आपण मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं. आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी माननीय जरांगे पाटलांनी घेतलेली आहे, तर त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला नाही. तर माझी त्याला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या, ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या. तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही, पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही. जे आता जी प्रक्रिया पूर्वीच्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून असेल काय असेल ते आता फक्त पुढे न्यायची आपल्याला. विरोध का तुम्ही करता? जर समाजाने मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केलेला नाही आहे, तुम्ही काय विरोध करता? खरं विनाकारण मग ही विषमता तयार होते.